नमस्कार, माय महानगरच्या लाईव्ह मध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो। आज आपण पाहतो संपूर्ण राज्यभरामध्ये सध्या राजकीय वातावरण जर पाहिलं तर अनेक खलबतं होताना पाहायला मिळत आहे। एकीकडे गटनेतेपद निवडलं जात आहे, प्रतोद निवडले जात आहे, तर दुसरीकडे मंत्रिपदाच्या नेमकं कधी स्थापन होणार, सरकार कधी स्थापन होणार त्या संदर्भात चर्चा होताना पाहायला मिळत आहे। मात्र सध्याचं जर आपण आपल्या लाईव्हचं टायटल पाहिलं तर निश्चितच मातोश्री येथे खलबतं होताना पाहायला मिळत आहेत। जी तीन प्रमुख नावं आहेत ती समोर येत आले, उच्चपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। ती तीन नावं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून समोर आली आहे। ती म्हणजे भास्कर जाधव असतील, आदित्य ठाकरे असतील आणि सुनील प्रभू असतील। नेमकं या तीन जे नवनिर्वाचित आमदार आहेत त्यांची नियुक्ती कुठे करण्यात आलेली आहे त्या संदर्भातील माहिती आपण जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम आपण पाहतोय की जे गटनेते पद होतं ते आता जे अगोदर आपण पाहतोय की अजय चौधरी यांच्याकडे होतं ते गटनेते पद आता भास्कर जाधव यांच्याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून त्यांना देण्यात आले। त्याची नियुक्ती जी ती गटनेतेपदी करण्यात आलेली आहे। याशिवाय आपण पाहतो विधिमंडळ गटनेते पद जे आहे ते आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात आलेले आहे। विशेष म्हणजे विधिमंडळ, विधानसभा असेल, विधान परिषद असेल, या दोन्ही सभागृहाचं संपूर्ण लिडिंग जे आहे ते आदित्य ठाकरे यांच्याकडे असणार आहे। दुसरीकडे जे सुनील प्रभू यांच्याकडे प्रतोद होतं म्हणजे जे व्हीप होतं ते पुन्हा एकदा सुनील प्रभू यांच्याकडे देण्यात आलेलं, म्हणजे प्रतोदपदी सुनील प्रभू यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। मोठी अशी नियुक्ती होती। एकंदरीत आपण पाहतो या तीन गटनेते कोण असणार, विधिमंडळ नेते कोण असणार, प्रतोद कोण असणार याची सर्वत्र चर्चा दिवसभरामध्ये होताना पाहायला मिळत होती। काल जर आपण पाहिलं तर शिवसेनेच्या बैठक झाली होती आमदारांची, नवनिर्वाचित आमदारांची। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व नवनिर्वाचित आमदारांचं स्वागत केलं होतं, त्यांची बैठक सुद्धा घेतली होती। आणि या बैठकीमध्ये आपण पाहतोय सर्व पक्षाचे अधिकार जे ते एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आलेले आहेत। आणि याशिवाय आपण पाहतोय की त्यांची गटनेतेपदी सुद्धा नियुक्ती जी ती करण्यात आली होती। आणि आज यांची बैठक झाली आणि या बैठकीनंतर शिवसेनेचे एकंदरीत पाहतोय जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले जे 20 आमदार होते त्यांची बैठक झाली मातोश्री येथे। आणि या बैठकीमध्ये अनेक निर्णयांवरती चर्चा करण्यात आली। त्यातील हे तीन प्रमुख निर्णय होते, जे तीन प्रमुख मुद्दे होते ते म्हणजे प्रतोद होते, गटनेते होते, विधिमंडळ गटनेते होते, यावरती चर्चा झाली। आणि या चर्चांती आपण पाहतोय की भास्कर जाधव यांना गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली। त्यांना खरं तर भास्कर जाधव हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील ज्येष्ठ नेते, वारंवार आपण सभा पाहिल्या, अनेक पाहिल्या की त्यांच्या सभांना उदंड प्रतिसाद असा होता। अनेक निर्णय असतील भास्कर जाधव यांच्या माध्यमातून पक्षासाठी घेतलेले ते निश्चितच कामी आल्याचं पक्षाला पाहायला मिळत होतं। त्यामुळे आता कुठेतरी ज्या प्रकारे संख्याबळ पाहता आमदारांचं निवडून आलेलं आणि पुढील राजकारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या या भविष्यातील राजकारणासंदर्भात, भवितव्यासंदर्भात एकंदरीत विचारविनिमय करता भास्कर जाधव यांची जी आहे ती गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। दुसरीकडे आपण पाहतोय विधिमंडळामध्ये जर पाहायला गेलं तर विधिमंडळ गटनेते पद जे ते आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात आलेलं आहे। कारण ज्या प्रकारे पाहतोय की दोन्ही सभागृहाचं जे नेतेपद आहे ते आदित्य ठाकरे यांच्याकडे, कारण ज्या प्रकारे पाहतो की आताचं जे राजकारण असणार आहे ते निश्चितच बॅटल असणार आहे, बॅटल असेल। ज्या प्रकारे पाहतो की काउंटर असेल, या सगळ्याच्या दृष्टिकोनातून योग्य प्रत्युत्तर जे ते जायला हवं, या सगळ्याची कुठेतरी शहानिशा एकंदरीत विचार विनिमय करून हा जो अधिकार आहे तो आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात आलेला आहे। दुसरीकडे आपण पाहतोय की प्रतोद जे आहे ते पद जे ते पुन्हा एकदा सुनील प्रभू यांच्याकडे देण्यात आलेले आहे। त्यामुळे सर्व आमदारांना जे प्रतोद लागू होतं ते व्हीप जो लागू होतो तो निश्चितच आता सुनील प्रभू यांच्याकडून लागू होणार आहे। दुसरीकडे आपण पाहतोय की बैठका होत आहेत, या बैठकांती अनेक आमदार असतील या आपल्याला बाहेर येताना पाहायला मिळत आहेत। नेते मंडळी असतील ते कुठेतरी आपल्याला बाहेर येताना पाहायला मिळत आहे। आणि निश्चितच आपण पाहतोय संपूर्ण एकंदरीत चर्चांची जर पाहायला गेलं तर या संपूर्ण चर्चेनंतरच आपण पाहतोय कुठेतरी आता या तीन मुख्य निवड होत्या त्या निवडी सुद्धा झालेल्या आहेत। काल जसं आपण पाहिलं शिवसेनेची सुद्धा बैठक झाली होती, तिकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची सुद्धा बैठक झाली होती। आता एकीकडे या बैठकांचं सत्र होत असताना नवनिर्वाचित आमदार जे निवडून आलेले आहेत त्यांच्यासोबत चर्चा विनिमय करून एकंदरीत पुढची वाटचाल या पक्षाची कशी असणार आहे त्या संदर्भात चर्चा केली जात आहे। विशेष म्हणजे अशी सुद्धा माहिती समोर येते की उद्धव ठाकरे यांनी जे पक्षाचे नवनिर्वाचित आमदार आहेत त्यांच्याकडून शपथ पत्र जे ते लिहून घेतलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी आता राजकारण जे ते कुठे वेगळ्या वर्णावरती जातं का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान या सगळ्यावरती आपलं लक्ष असणारच आहे। या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही मायमहाराष्ट्र.com लॉग इन करा। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई।